नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग ग्रो ॲपमध्ये कशी करायची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे माझा पिन एंटर, त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इथे निफ्टी 50, इंडेक्स, बँक निफ्टी, त्यानंतर सेन्सेक्स, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, बँक एक्स आणि बरेच काही इंडेक्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण ट्रेड घेऊया आज IRFC मध्ये. इंट्राडे ट्रेडिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आता हा तुम्हाला दिसतोय का इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा जो स्टॉक आहे. तर आपल्याला यामध्ये एंट्री करायची आहे. त्यासाठी आपण काही कॅन्डल्स पाहूया. कॅन्डल पाहिल्याच्या नंतर आपण यामध्ये ट्रेड घेणार आहोत. तर इकडे तुम्हाला जे आयकॉन दिसते, बाय, हे जे बटन दिसते त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इंट्राडेवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला क्वांटिटी ॲड करायच्यात. समजा मला 5 क्वांटिटी ॲड करायच्यात, तर मी ऑर्डर लावून ठेवू शकतो. आता 152च्या आसपास आहे, तर मला 152ला घ्यायचं आहे. तर मग बायवर क्लिक करायचे. आता हा शेअर आहे 152 रुपयांना आणि मला 5 क्वांटिटी घेण्यासाठी लागत आहेत फक्त 153 रुपये, कारण की आपल्याला यामध्ये मार्जिन मिळत असते. तर मी ऑर्डर लावतो. आता ऑर्डर प्लेस झालेली आहे. ओके. आता ऑर्डर प्लेस झाल्याच्या नंतर एक्झिक्यूट होते का ते पाहूयात. आता बॅक आल्याच्या नंतर इकडे ऑर्डरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळेल का आपली ऑर्डर एक्झिक्यूट झाली का. तर इकडे पोझिशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल का आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. तर आता आपला लॉस चालू आहे. मग आता स्टॉप लॉस कसा लावायचा तेही आपण ग्रो ॲपमध्ये स्टॉप लॉस कसा लावायचा तेही शिकूया. ऑर्डरवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. 3 ऑप्शनचं महत्त्वसुद्धा ॲड स्टॉप लॉस, कन्वर्ट टू डिलिव्हरी. म्हणजे जर तुम्हाला हा इंट्राडेसाठी घेतलेले शेअर्स तुम्हाला लॉंग टर्मसाठी होल्ड करायचे आहेत, तर तुम्ही कन्वर्ट टू डिलिव्हरी हे ऑप्शन यूज करू शकता. तसेच पोझिशन डिटेलवर क्लिक करून तुम्ही बाईंग आणि सेलिंगची प्राईस जाणून घेऊ शकता. आपण बाय केलेला आहे 152 रुपयांना. टोटल व्हॅल्यू जरी 760 रुपये असली तरी आपण फक्त 5 शेअरचे 153 रुपये पे केलेले आहेत. अजून सेल केली नसल्यामुळे इथे सेल प्राईस 0 दिसेल. तर आपल्याला आता लॉस चालू आहे 1 रुपयांचा. आता आपण पाहूया स्टॉप लॉस कसा लावायचा. ॲड स्टॉप लॉसवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचे. समजा मला 2 रुपयांची रिस्क घ्यायची 150 आणि लिमिट आपण कमी जास्त सुद्धा टाकू शकतो. 154.90 जास्त झाली, कारण की 49 टाकावी लागेल. 90च्या आसपास टाकू शकतो. म्हणजे जर खूप फास्ट मुवमेंट आली तर बऱ्याच वेळा स्टॉप लॉस हिट होत नाही आणि तेव्हा खूप मोठे लॉसेस होऊ शकतात. त्यामुळे या दोन्हीमध्ये 5 ते 10 पैशाचा डिफरन्स असला पाहिजे. मी 150लाच लावतो. 2 रुपये खूप मोठा स्टॉप लॉस झाला माझ्यासाठी. तर सेलवर क्लिक करायचे. सेलवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑर्डरमध्ये पाहायला मिळेल सेल SL, म्हणजे आपण स्टॉप लॉस लावलेला आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला आता घाबरायची अजिबात गरज नाही. तर आपण आता पाहिलं, आपण खूप गोष्टी आता कोणकोणत्या पाहिल्या ते लक्षात घेऊया. एक म्हणजे बाईंग सेलिंग पाहिली ग्रो ॲपमध्ये कशी करायची. त्याच्यानंतर आपण ग्रो ॲपमध्ये स्टॉप लॉस कसा लावायचा ते पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण पोझिशन डिटेल आणि ग्रो ॲपमध्ये इंट्राडेसाठी चार्जेस किती लागतात याची सुद्धा माहिती घेऊया. तर आता आपला प्रॉफिट दिसतोय चांगल्या प्रकारे. तर आपण चार्जेस पाहूयात. चार्जेसवर क्लिक करा. चार्जेसवर क्लिक केल्याच्या नंतर खाली आल्यानंतर ब्रोकर्स कॅल्क्युलेटरवर क्लिक करा. त्यानंतर इक्विटी इंट्राडेवर क्लिक करा. आपल्या 5 क्वांटिटी आहेत, तर 5 क्वांटिटी करूयात.
आपण घेतले 152 रुपयांना, 152 रुपयांना घेतलेत आणि आपल्याला विकायचे 153 रुपयांना. तर आपल्याला चार्जेस लागणार आहे 1 रुपया. आपलं पूर्ण प्रॉफिट आहे 5 रुपये. टोटल चार्जेस आहेत 98 पैसे आणि आपल्याला नेट प्रॉफिट होणार आहे 4 रुपये. ओके. 5 रुपये म्हणजे खूप छोटं प्रॉफिट नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 5 रुपये म्हणजे 3% आसपास आपलं प्रॉफिट आहे आपल्या कॅपिटलच्या मानाने. कारण कॅपिटलच लहान आहे तर प्रॉफिटसुद्धा लहान दिसेल, पण जर तुम्ही पर्सेंटेजनुसार विचार केला तर तुम्ही पाहू शकता की आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट आहे 3% एका ट्रेडमध्ये. तर आता आपण ट्रेडवर जाऊया, पोझिशनवर काय चालू आहे पाहूया. तर आपलं ऑर्डर लावून ठेवूया आपण 53 रुपयांची. एक्झिटवर क्लिक करू. जास्त प्रॉफिट रायडिंग करायचं नाही आहे आपल्याला, तुम्हाला शिकवायचं आहे. तर 153वर आपण सेल ऑर्डर लावायची आणि सेलवर क्लिक करायचे. सेलवर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला ऑर्डर लागलेली पाहायला मिळेल. आता जेव्हा 53ला हा स्टॉक जाईल तेव्हा तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होणार आहे. तर आता वेट करूया ऑर्डर एक्झिक्यूट होते का. मला वाटतं होईल लवकरच. एकदम लाईव्ह ट्रेड आहे तुमच्या समोर. मित्रांनो, एक चूक सुद्धा बरेच जण करतात, ती गोष्ट सांगतो तुम्हाला. का जेव्हा ट्रेड एक्झिक्यूट झाला, आपण क्वांटिटी सेल केल्या किंवा पोझिशन स्क्वेअर ऑफ केली, तेव्हा SL हे तसंच राहू देतात बरेच जण आणि त्याच्यामुळे एंट्री होते त्या प्राईसला गेल्याच्या नंतर आणि तेव्हा तुमचा लॉस होऊ शकतो. त्यामुळे ऑर्डर आपण पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्याच्या नंतर SL काढून टाकायला अजिबात विसरायचं नाही. तर आज आपण पाहिलं ग्रो ॲपमध्ये कशी इंट्राडे ट्रेडिंग करतात. तर आता मी ऑर्डर लावलेलीच आहे. आता ऑर्डर एक्झिक्यूट होते का ते पाहूया. ओके. तर आपली जे ऑर्डर लावलेली आहे 153 रुपयांना, ती ऑर्डर होण्यासाठी कदाचित टाईम लागू शकतो. त्यासाठी आपण एक्झिट करून घेऊया. सेल ऑर्डरवर क्लिक करायचं आणि मॉडिफायवर क्लिक करायचे. मॉडिफायवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ऑर्डर मॉडिफाय करायची आहे. मॉडिफाय केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे इथे, आणि आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे मित्रांनो. आपल्याला मॉडिफाय करायची गरज सुद्धा पडली नाही. तर याच्यानंतर SL कॅन्सल करून टाकायचं आहे. कन्फर्म कॅन्सल डन करून टाकायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपण 5 रुपयांचं प्रॉफिट हे बुक केलेलं आहे. आता हा स्टॉक वर जातोय, पाहू शकता किती मोठी मुवमेंट दिलेली आहे. आपलंसुद्धा चांगलं प्रॉफिट झालं असतं, पण आपलं टार्गेट काय आहे आणि आपला स्टॉप लॉस काय आहे हे ठरवूनच आपण ट्रेड केला पाहिजे. इथे तुम्ही स्टॉप लॉस खूप मोठा ठेवला होता आणि टार्गेट छोटं ठेवलं होतं, कारण की तुम्हाला हा ट्रेड तुम्हाला दाखवायचा होता ग्रो ॲपमध्ये ट्रेडिंग कशी करतात. तर तुमचे काय अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. ग्रो ॲपमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.